नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, आषाढी एकादशीला आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो। भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यासोबतच माता लक्ष्मीलाही प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो। तर बघा, आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा शुभ आशीर्वादही मिळत असतो। तर या एकादशीच्या निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय हे करणार आहोत आणि या उपायांचे आणि सेवांचे फळही आपल्याला हे नक्कीच मिळते। कारण एकादशीच्या दिवशी आपण जे काही उपाय आणि जे काही सेवा करतो तर ते कधीही वाया जात नाही, त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं। फक्त अगदी श्रद्धेने आणि मनोभावे आपण त्या सेवा आणि पूजा कराव्या। तर असाच एक उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी या घराच्या बाहेर फेकल्या जातील। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना आणि विठ्ठलांना समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तू या दान केल्या जातात। एकादशीला दान करणं खूप शुभ मानलं जातं आणि केळीचा प्रसादही या दिवशी विठ्ठलांच्या मंदिरामध्ये दिला जातो। तर खूप शुभ फळ आहे आणि त्यामुळेच या एकादशीच्या दिवशी या एका ठिकाणी आपल्याला केळी अर्पण करायची आहे। तर एकादशीच्या दिवशी व्रत करणे इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? एकादशी तिथी का साजरी केली जाते? तर बघा, दर महिन्याला 2 पक्ष असतात, तर एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष। तर या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी तिथी म्हणतात आणि या एकादशीपैकीच आषाढ एकादशी आणि कार्तिक एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते। तर आषाढ एकादशीला भगवान विष्णू हे शेषनिद्रेत जातात आणि त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते आणि झोपी गेलेले देव हे कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला जागे होतात आणि त्यामुळे या एकादशीला प्रभुदिनी एकादशी म्हटले जाते आणि या 4 महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास म्हणतो आणि या चातुर्मासाच्या काळात तुम्ही ज्या काही सेवा आणि व्रत उपासना जे काही उपाय करता तर त्याचं दुपटीने फळ हे तुम्हाला मिळत असतं। त्यामुळे या चातुर्मासाच्या काळात आपल्याला सेवा या करायच्या आहे। तर एकादशीला अनेक उपाय करतो आणि ते अवश्य करा, तर त्यामुळे त्याचं फळही आपल्याला नक्कीच मिळते। तर सर्वात मोठी ही एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला नोकरीच्या समस्या असतील किंवा संततिप्राप्ती यासारख्या ज्या काही समस्या असतील तर त्यासाठी एकादशीला जे काही उपाय सांगितलेले आहे तर ते अवश्य करावे। एकादशीला भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची तुम्ही या दिवशी पूजा करू शकता। त्यासोबतच दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यामध्ये पाणी भरून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर किंवा विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे। नक्कीच त्या पूर्ण होतात। त्यानंतर पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंना, त्यासोबतच पिवळी फळं अर्पण करू शकता। एकादशीला देवपूजा करून झाल्यानंतर एक पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये केळी ठेवून त्यावरती आपल्याला पाणी फिरवून देवांना ती अर्पण करायची आहे। तर ज्यांना खूप अडचणी आहे तर त्यांनी अवश्य केळी अर्पण करावी या दिवशी भगवान विष्णूंना। तसेच दानही करू शकता। तर यथाशक्ती तुम्ही दान करू शकता, पिवळ्या वस्तूंचे तुम्ही दान करू शकता। तर बघा, केळीचे तुम्ही दान करू शकता, पिवळी मिठाई दान करू शकता, त्यासोबतच चण्याची डाळही तुम्ही अर्पण करू शकता। तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या दिवशी दान करू शकता। तर ही केळी आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि त्यानंतर सकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा हे आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडातही पितरांचा आणि भगवान विष्णूंचा वास आहे। तर संध्याकाळी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन पिंपळाला अर्पण करा आणि हळद कुंकूही आणि अक्षताही अर्पण करा। त्यासोबतच 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि केळीही पिंपळाच्या झाडाला अर्पण करा। तर या दिवशी केळी आणि तुळशीला या दिवशी खूप महत्त्व आहे। तर हा उपाय कोणीही करू शकता, फक्त सुतक असेल तर हा उपाय करू नका। तर कोणतेही उपाय किंवा सेवा करत असताना जर तुम्हाला सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्ही कोणतीही सेवा किंवा उपाय करू नये। त्यासोबतच मासिक धर्म असेल तर तेव्हाही करू नये। पण घरामधील कोणालाही तुम्ही मासिक धर्म असेल तुम्हाला तर घरातील कोणालाही तुम्ही सेवा करायला सांगू शकता। तर अत्यंत प्रभावी असे सर्वच उपाय आहेत। तर अवश्य तुम्ही हा साधा आणि सोपा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।